नमस्कार, मी उज्ज्वला. आज मी केलेला आहे पाणीपुरीच्या पाण्यातला ढोकळा. पाणीपुरी किंवा पाणीपुरीचं पाणी बऱ्याच जणांना आवडतं, ढोकळाही आवडतो. पण हे दोन्ही जर एकत्र केले तर चवीला खूप छान आणि मस्त लागते. सध्या आता उन्हाळा दिवस चालू आहे. अशा उन्हाळ्यामध्ये थंड थंडगार पाणीपुरीच्या पाण्यातला हा ढोकळा एक वेळा नक्की करून बघा. आणि विशेष म्हणजे मिक्स डाळीचा आहे, त्यामुळे पौष्टिक सुद्धा आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. आणि हो, फक्त असा ढोकळा करूनही तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता. सर्वात पहिले ढोकळा करण्यासाठीचं साहित्य बघू. या ठिकाणी अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी उडदाची डाळ, एक वाटी हरभऱ्याची डाळ आणि एक वाटी हे राशनचे तांदूळ घेतलेले आहे. राशनचे तांदूळ नसेल तर कोणताही जुना मोकळा भात शिजणारा तांदूळ घ्या. आता या ठिकाणी जेवढ्या डाळी घेतल्या त्याचे निम्मे मी तांदूळ घेतलेले आहे. यापैकी एखादी डाळ तुम्हाला चालत नसेल किंवा घरात नसेल तर ती स्किप करा. त्याऐवजी 2 डाळी घ्यायच्या आणि त्याच्या निम्मे तांदूळ घ्यायचे. आता या संपूर्ण डाळी एका पातेल्यामध्ये काढून घेते. वेगळं वेगळं भिजत घालण्याची गरज नाही. एकाच पातेल्यात सर्व डाळी. आता या ठिकाणी मी 3 डाळी घेतलेल्या आहे. त्याऐवजी तुम्ही आणखीन दुसऱ्या डाळी यामध्ये मिक्स करून घेऊ शकता. असे नाही की ह्याच डाळी पाहिजे म्हणून. आता 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घेते एकदा. स्वच्छ धुवून घेतले की यामध्ये भरपूर पाणी घालायचं आणि वेळ असेल तर 6 ते 7 तास, वेळ नसेल तर कमीत कमी 4 ते 5 तास तरी याला भिजू देऊ. मी या ठिकाणी 6 तास या डाळी आणि तांदूळ भिजून घेतले. आता याला वाटून घेऊ. त्यासाठी मिक्सरचे छोटे भांडे घेतले. त्यामध्ये थोडं थोडं बॅटर घालून कमीत कमी पाण्याचा वापर करून याला वाटून घेते. हे बघा, एकदम मस्त बारीक पेस्ट तयार करून घेतली. अशाच पद्धतीने सर्व बॅटर मी वाटून घेतलं. आता एकदा याला मिक्स करून घेते. तर यातलं मी थोडंसं बॅटर बाजूला काढून ठेवते, कारण त्याचे मला धिरडे करायचे. या बॅटर पासून तुम्ही डोसे, धिरडे, अप्पे, ढोकळा वेगवेगळे पदार्थ करू शकता. आता हे जे बॅटर राहिलेले आहे त्यापासून एकाच ताटात किंवा एकाच भांड्यात आपल्याला ढोकळाने लावायचा आहे, तर 2 ठिकाणी लावून घ्यायचा आहे. फार जास्त उंचीचा ढोकळा लावायचा नाही, कारण आपण तो पाणीपुरीच्या पाण्यात घालणार आहोत. आणि हे जे बॅटर आहे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर वापरायच्या आधी 1 तासभर काढून ठेवायचे. पाणीपुरीचं पाणी तर टेस्टी आणि चविष्ट असतंच, पण ढोकळा सुद्धा चविष्ट होण्यासाठी त्यामध्ये घालायचा मसाला बघून घेऊ. या ठिकाणी मी हे लिंबू सत्व वापरलेलं आहे. पण लिंबू सत्व तुम्हाला वापरायचे नसेल तर हे बॅटर वाटत असताना दही वापरू शकता 1 वाटीभर. लिंबू सत्व घेतलेले आहे अर्धा चमचा, साखर घेतलेली आहे 1.5 ते 2 चमचे, तेल घेतलेले आहे 4 चमचे. तेलामुळे ढोकळा मऊ होतो, घशात फसल्यासारखा वाटत नाही. अद्रकचा एक छोटासा तुकडा घेतला, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 4-5 हिरव्या मिरच्या. अर्थात मिरच्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता जसे तिखट खातात. पाव चमचा हळद आणि या ठिकाणी चवीनुसार मीठ घेतलेले आहे. आता हे सर्व साहित्य बारीक वाटून घेऊ. मिक्सरच्या भांड्यात घातल्यानंतर त्यात थोडंसं पाणी घालायचं 2-3 चमचे आणि वाटून घ्यायचं. हे बघा, मस्त हे बॅटर वाटल्या गेलेले आहे. आता जे बॅटर आहे त्यामध्ये हे वाटलेलं बॅटर घालून घेते, म्हणजे कलरही येईल आणि ढोकळ्याची चवही वाढेल. आणि पीठ बघा असे पाहिजे, जास्त घट्टही नाही जास्त पतलेही नाही, म्हणजे ढोकळा छान असा शिजून येतो. कारण तो दाल तांदूळाचा आहे त्यामुळे. बॅटर बाजूला ठेवून दिले. कढायामध्ये मी पाणी उकळायला ठेवलेले. या 2 ताटामध्ये मला ढोकळा करायचा आहे, त्याला तेल लावून घेते. तेल लावल्यामुळे ढोकळा निघून येतो, ताटाला चिटकत नाही. आणि फुल गॅसवर हे पाणी उकळायला ठेवून द्यायचं. आता जे बॅटर आहे त्यामध्ये मोठा अर्धा चमचा मी खाण्याचा सोडा घालते. याऐवजी तुम्ही बेकिंग सोडा किंवा इनोही वापरू शकता. आणि हा खाण्याचा सोडा ऍक्टिव्हेट व्हावा म्हणून त्यावर मी 1 चमचाभर लिंबू रस घातलेला आहे. आणि आता एकाच दिशेने फिरवून घ्यायचं. छान असं बॅटर हलकं होतं, वरती येतं. पण वर आल्यानंतर लगेच ताबडतोब ताटात ओतून घ्यायचं नाही, तर थोडंसं खाली बसेपर्यंत पुन्हा हे बॅटर हलवून घ्यायचं. खाली बसेपर्यंत पुन्हा डबल हलवले की त्यामुळं ढोकळ्याला जाळी एकसारखी पडते. आणि ज्या ताटाला तेल लावलेलं आहे त्यामध्ये जास्तीचं बॅटर घालायचं नाही, कारण उंच ढोकळा करायचा नाही आपल्याला. त्यामुळे दोन्ही ताटात बॅटर घातले, पाणी उकळले की त्यावर या प्लेट ठेवून द्यायच्या. आणि फुल गॅसवरती 10 ते 11 मिनिटं दोन्ही ढोकळा मी वाफवून घेते. ढोकळा वाफवत आहे तोपर्यंत चटणी करून घेऊ. आणि मी 1-1.5 तासापूर्वी थोडीशी चिंच, म्हणजे ही जी वाटी आहे वाटीभर चिंच आणि अर्धी वाटी गुळ भिजत घालून ठेवलेला होता. त्यासोबतच थोडीशी मुठभर कोथिंबीर, चवीनुसार मीठ, काळे मीठ अर्धा चमचा, 2-4 हिरव्या मिरच्या. मिरच्या आता तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 4-5 लसणाच्या पाकळ्या, अद्रकचा एक छोटासा तुकडा आणि पुदिन्याचे 15 पानं घेतलेले आहे. हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये घालून वाटून घ्यायचं. सोबतच एका लिंबाचा रस सुद्धा.
कोथिंबीर बारीक करून घ्यायची मिक्सरमध्ये घालताना, म्हणजे छान बारीक वाटल्या जाते. सोबतच थोडे पाणी घालून मस्त असे बॅटर तयार झालेले, आणि गाळायचं वगैरे गरज नाही. यामध्ये आता थोडं थंड पाणी घालायचं, सोबतच चिंच गुळाचं पाणी घालायचं. गरजेनुसार पाणी घातले. पाणीपुरीचं पाणी खूप छान आणि मस्त झालेलं आहे. चव घेऊन बघायचं, मीठ वगैरे कमी असलं तर मीठही घालू शकता किंवा पाणीही घालू शकता. आता माझ्याकडे घरात पाणीपुरीचा मसाला होता, तर तो मी 1 चमचा घेतला. तुमच्याकडे असेल तर जरूर घाला, नसेल तर स्किप करा, काही गरज नाही. तसेही पाणी खूप छान आणि मस्त लागते. पाणी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून दिले. तोपर्यंत ढोकळाही झालेला आहे. झाकण काढून बघते, आणि ढोकळा झालाय की नाही हे त्यामध्ये चाकू किंवा टूथपिक घालून बघायचा. हे बघा, चाकू क्लीन निघाला म्हणजे ढोकळा झालेला आहे. दोन्ही ढोकळे झालेले आहे. मी दोन्ही खाली प्लेट ठेवून देते आणि थंड होऊ देते. जवळपास 10 ते 9 मिनिटांमध्ये ढोकळा थंड झाला, म्हणजे प्लेट हातात धरण्याजोग्या थंड झालाय की नंतर काढायचं. ढोकळा थंड झाला की याला फोडणी वगैरे देण्याची गरज नाही. जे पाणीपुरीचं पाणी केलेलं आहे तेच एखादी वाटीभर पाणी यावरती घालून घ्यायचं, म्हणजे कट करायला अगदी स्मूथ होतो. आणि फार मोठाले पीस कट नाही करायचे, छोटे छोटे पीस कट करायचे, म्हणजे पाण्यात घातल्यानंतर चमच्याने खायला आपल्याला सोपे जाते. अगदी खूप छान आणि मस्त असा ढोकळा झालेला आहे. मी अगदी काढून दाखवते तुम्हाला. छान अशी जाळी पडलेली आहे. तुम्हाला आता पाणीपुरीच्या पाण्यात घालून खायचा नसेल तर अगदी तसा सुद्धा तुम्ही चटणी सोबत खाऊ शकता. आणि पाणीपुरीच्या पाण्यात खाल्ला तर चव तर अगदी छान आणि मस्त लागते बघा. मस्त मऊ लुसलुशीत झालेला आहे. जाळी एकसारखी पडलेली, अगदी कोणत्याही साईडनं बघू शकता. आता तुम्हाला पाणीपुरीचं पाण्यासोबत खायचा की तसा खायचा हे तुमचं तुम्ही ठरवून खाऊ शकता. पण अशा पद्धतीने एक वेळा नक्की ट्राय करा, तुम्ही आतापर्यंत खाल्लेलं नसेल तर. पाणीपुरीचं पाणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलं, आणि त्यात आता हे ढोकळ्याचे पीस घालून घेते. जवळपास 5-1 मिनिटं भिजू द्यायचे आणि त्यानंतरच खायला घ्यायचे. आणि खायला घेण्याच्या आधी यावरती बारीक चिरलेला कांदा नक्की घाला, त्यामुळे ढोकळ्याची चव खूप छान आणि मस्त लागते. बारीक चिरलेली कोथिंबीरही घालायची. आणि खायला घेताना एखाद्या कटोऱ्यात वगैरे घ्या, म्हणजे त्यामध्ये भरपूर पाणी घेता येईल, सोबत ढोकळाही घेता येईल. म्हणजे पाणीपुरीच्या पाण्यासोबत हा ढोकळा खाऊन बघा, खूप छान आणि मस्त चव होते. तुम्ही खाल्लेला नसेल असा आतापर्यंत, एक वेळा नक्की ट्राय करा. चवीला तर अगदी मस्त होतो. तुमच्या आजूबाजूला ओळखीच्यांमध्ये असे कोणी असेल त्यांना ढोकळा किंवा पाणीपुरीचं पाणी आवडत असेल तर त्यांना ही नक्की रेसिपी शेअर करा. खूप छान आणि मस्त चव लागते. आणि खायला घेताना वरून तुम्ही आवडीनुसार कांदा कोथिंबीर घालून खाऊ शकता. अगदी तोंडात जातात विरघळतो. सोबत पाणीपुरीचं पाणी तर एकदम छान आणि मस्तच लागते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर कमेंट, आणि तुम्ही केल्यानंतर कशी वाटली हेही सांगायला विसरू नका. रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.